शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेली किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी योजना। पण हीच योजना जर दलाल, व्यापारी आणि काही अधिकाऱ्यांसाठी कमाईचं साधन बनली असेल तर बुलढाणा जिल्ह्यात ज्वारी खरेदीत कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याची चर्चा रंगलेली आहे। जिल्ह्यामधील प्रत्यक्ष ज्वारी पेरा आणि सरकारी खरेदीच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप होत असून हा मुद्दा आता विधानसभेतही पोहोचलाय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। बुलढाण्यात कोट्यवधींचा ज्वारी खरेदी महाघोटाळा। कमी पेरा तरीही विक्रमी ज्वारी खरेदीचा दावा। खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह, नेमका लाभ कुणाला? शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, बाजारातील दलालांच्या तावडीतून बळीराजाची सुटका व्हावी, यासाठी शासनानं किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात विविध केंद्रांवर ज्वारी खरेदी करण्यात आली। मात्र आता याच खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले। आरोप असा आहे की बुलढाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्वारीचा पेरा आणि उत्पादन मर्यादित असताना खरेदी केंद्रांवर तब्बल 3.5 लाख क्विंटल ज्वारीची खरेदी दाखवण्यात आली आहे। जिल्ह्याच्या वास्तविक उत्पादन क्षमतेपेक्षा ही संख्या अधिक असल्यानं शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा विधानसभेतही गाजला। मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे। त्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली। मध्य प्रदेशात जी ज्वारी भरपूर प्रमाणात होती ती मध्य प्रदेशातली सगळ्या ज्वारी त्याचे टँकर हे आमच्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि आमचे जे काही तिथे एमएसपी जे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये याचं काय टोळीचं संगनमत करून ती जी ज्वारी आहे ती या आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांच्या नावावर टाकून त्यांना काही लाभ आणि ते एमएसपी केंद्र मोठ्या प्रमाणात करते। ही जी काही टोळी आहे या टोळीची चौकशी करण्यासाठी शासनाने याच्यावरती पावलं उचलावीत आणि जो कोणी हे असा काळा बाजार करत आहे त्या सगळ्यांना वेळीच आपल्या याच्यामध्ये पोलिसांमध्ये त्यांना जमा करावा। दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केले। त्यांच्या म्हणण्यानुसार बाजारातील दलाल, व्यापारी आणि काही अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्ती त्यांच्या संगनमतातून हा कथित घोटाळा घडला असू शकतो। या आरोपांवर संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया येणं बाकी आहे। याच्यामध्ये फार मोठमोठ्या लोकांचे हात आहे आणि हे जे व्यापारी आहेत, काही व्यापारी हे बोगस व्यापार करतात, तर हे राजकीय लोकांचे बगलबच्चे आहेत। विशेषतः सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचे राईट हँड लेफ्ट हँड लोक आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हा उद्योग चालतो आणि नेते जाणीवपूर्वक या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करतात। कारण अनेक नेत्यांचे सुद्धा हे खरेदी केंद्र आहेत आणि अनेक मोठमोठे नेते यात सहभागी आहेत। या सगळ्या प्रकरणाचा छडा आम्ही लावणार आहोत। जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यात येते। मात्र जिल्हा पुरवठा विभागाचं म्हणणं आहे की मार्केटिंग फेडरेशन कडून खरेदी झालेला माल आम्ही केवळ वितरणासाठी स्वीकारतो। खरेदी प्रक्रियेची जबाबदारी आमच्यावर नसल्याचं स्पष्टीकरण यावेळेस देण्यात आलंय। ज्वारी लागवड आणि खरेदीचा आढावा। वर्ष 2024-25 ज्वारीचं क्षेत्र 1058 हेक्टर, उत्पादन 14,325.32 क्विंटल। वर्ष 2025-26 ज्वारीचं क्षेत्र 3.5 लाख हेक्टर, खरेदी दाखवलेल्या संपूर्ण क्षेत्राइतकी झाल्याचा दावा। दरम्यान आरोपांनुसार मध्य प्रदेशासह इतर राज्यातून कमी दरात ज्वारी खरेदी करून ती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावावर एमएसपी दरानं विकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे। मात्र या दाव्यांची अधिकृत चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही। या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय हे डीएमओ यांनी खरेदी केलेली ज्वारी ताब्यात घेते व त्याचं सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये वाटप करते। इथपर्यंत डीएसओ ऑफिसचा रोल आहे। जर या आरोपांमध्ये तथ्य आढळलं तर हा केवळ आर्थिक गैरव्यवहार राहणार नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या हमीभावावरच डल्ला मारल्याचे गंभीर प्रकरण ठरू शकतं। यामुळे या संपूर्ण व्यवहाराची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरते। आता शासन या प्रकरणात कोणती भूमिका घेतं आणि चौकशीतून नेमकं काय समोर येतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कथित ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या या प्रकरणात आरोप गंभीर आहेत, मात्र अंतिम सत्य चौकशीनंतरच स्पष्ट होईल।
संबंधित सर्व पक्षांची भूमिका आणि चौकशीतील निष्कर्ष समोर आल्यानंतरच या प्रकरणाचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे. सत्ताधारी पक्षाचे अनेक लोक यामध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घोटाळ्यामध्ये अनेक शासकीय अधिकारी, शासकीय संस्था व अनेक मोठे नेते गुंतले असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. एकंदरीमध्ये या मोठ्या ज्वारी घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.